हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुम्हाला दाखवणार आहे बिग बॉसचा भव्य दिव्य असा सेट. आता मागे तुम्ही बघताय एक चेअर आहे आणि त्याला भरपूर असे चेअर आहेत, म्हणजे भरपूर असे चेहरे या बिग बॉसच्या सेटमध्ये येणार आहेत. हे मी किचन दाखवते आणि डिटेल व्हिडिओ येतच आहे तुमच्या भेटीला. तर बघूयात आपण बिग बॉसचा सेट. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला मराठी बिग बॉस 5 सीझन 5चा सेट दाखवणार आहे. यासाठी आम्ही मुंबईला रवाना झालेलो आहोत आणि महाराष्ट्र सरकारकडून इशारा आला होता की आज मुसळधार पाऊस पडणार आहे. तरी पण आम्हाला मुंबईला जायची किंवा सेट बघायची खूप लगबग होती, त्यामुळे आम्ही फायनली मुंबईला पोहोचलो विदाऊट एनी ट्रॅफिक. आणि आलेला हा सेट आहे, हा गार्डन व्ह्यू आहे. म्हणजे फ्रंट जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा हा गार्डन व्ह्यू त्यांनी तयार केला आणि अतिशय सुंदर आहे. स्विमिंग पूल बनवलंय, डबल आहे, म्हणजे इथे तुम्हाला सेकंड फ्लोर पण मिळेल, फर्स्ट फ्लोर सॉरी म्हणता येईल. हा ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर असा तिथे मी गेलेली आहे. तोही एरिया कव्हर करणार आहे व्हिडिओमध्ये. आणि हा गार्डन व्ह्यू अप्रतिम बनवलाय, खूपच सुंदर बनवलाय. प्रत्येक ठिकाणी बसायला सोफे आहेत आणि प्रत्येक कॉर्नर इतकं अमेझिंग सजवलंय ना, बघतच राहावं. आणि कुठेही तुम्ही फोटो काढा, इतके फोटो छान येतील. खूप असं क्रिएटिव्ह असा बिग बॉसचा सेट केलेला आहे. आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता आतमध्ये म्हणजे लिव्हिंग एरियात तुम्हाला घेऊन चालली आहे. गार्डन व्ह्यू मधून आपण लिव्हिंग एरियात चाललेला आहोत. तर डोर ओपन करून आपण पाहतो समोर तर डायनिंग हॉल आहे, किचन आहे तिकडे. आणि त्याच्यानंतर इकडे हा चक्रव्यूह आहे. चक्रव्यूहच्या समोर सोफा आहे मस्त. प्रत्येक ठिकाणी जागोजागी सोफा आहेत, जागोजागी बिग बॉस या सीझन 5चा किंवा या सीझनचा जो लोगो आहे आय, तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतो. प्रत्येक ठिकाणी कॅमेरे आहेत आणि व्यवस्था एकदम मस्त केलेली आहे. बघा, किचन अतिशय सुंदर किचन आहे, क्लीन किचन आहे आणि कम्फर्टेबल आहे किचन. हे तुम्ही तुमच्या घरासाठी पण इथून आयडिया घेऊ शकता या व्हिडिओमधून. आणि आता हा माझा किचनचा व्हिडिओ होता इंस्टाग्रामसाठी. मी म्हटलं हा व्हिडिओ पण आपण टाकावा, म्हणजे तुम्हाला किचन पण बघायला मिळेल. आणि इंस्टाग्रामला पण मला फॉलो करायला विसरू नका. करिश्मा धीरज 3 या नावाने माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे. तिथे मी इंस्टाग्रामवर मस्त असे छोटे छोटे रील्स केलेले आहेत. आणि इथे मस्त असं किचन आहे. तर रील्ससाठी मी इथे ॲक्टिंग करत होते आणि मस्त त्यांच्या वस्तू आम्हाला हँडल करायला मिळत होता. आम्हाला सगळ्यांना, आम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहोत, या सगळ्यांना बोलवलेलं होतं. एक 15 ते 20 जण होतो आम्ही सगळे आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने इथे शूट करत होतं. तर रील्स थ्रू आम्ही सीझन 5चं बिग बॉस सीझन 5चं प्रमोशन करत होतो. तर सगळ्यांनी असंख्य अशा भरपूर रील्स कलर्स मराठी आणि स्वतःच्या पेजवर कलर्स मराठीला टॅग करून टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा चक्रव्यूह म्हणजे किचनच्या फ्रंटला जी लिव्हिंग रूम आहे तिथला हा चक्रव्यूह दिसतोय बिग बॉसचा. म्हणजे जसं 100 दिवस चक्रव्यूहमध्ये अडकल्याप्रमाणे माणसं इथं जगतात, त्याप्रमाणे इथं हा चक्रव्यूह केलेला आहे. खूप डिटेल, खूप बारीक वर्क असं केलेलं आहे इथे. आता ह्याच लिव्हिंग रूममधून मी परत बाहेर पडत आहे गार्डन एरियामध्ये. गार्डन एरियाचा व्ह्यू अजून दाखवायचा राहिला आहे मैत्रिणींनो, दाखवते मी तुम्हाला पूर्णपणे. बघा, प्रत्येक कॉर्नर फार अप्रतिम केलेला आहे. आणि जिथून तो जिना आहे तिथून आपल्याला फर्स्ट फ्लोअरला पण जायचं आहे. तिथेही काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मस्त असा गार्डन व्ह्यू आहे आणि हा जिना दिसतोय, तिथून वरती जायला जागा आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी डोळा हा साईन त्यांचा ठेवलेलाच आहे, म्हणजे बिग बॉस इज कीपिंग आय ऑन यू. आता हा वरचा गार्डन व्ह्यूचा जो वरचा फ्लोअर आहे म्हटलंय, तिथला हा व्ह्यू आहे. तिथे बसायला अशा चेअर आहेत आणि मस्त असं डेकोरेटिव्ह आयटम पण होते. मी जसं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कॉर्नर त्यांनी खूपच छान सजवलेला होता. आणि स्टेप्स पण बघा ना, स्टेप्सलाही सजवणं त्यांनी ठेवलेलं नाहीये बाजूला, त्यालाही सजवून टाकलंय मस्त असं. आता 100 दिवस जे कोणी इथे राहतील त्यांना फुल टू हा व्ह्यू किंवा हे घर एन्जॉय करायला मिळणार आहे. आय होप भांडण तंटा थोडी कमी होतील यावेळेस. आणि बिग बॉस सीझन 5ला कोणाकोणाला इन्व्हाइट केलं असेल, काय तुमची क्युरिओसिटी हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता मी अगेन लिव्हिंग रूममध्ये आलेली आहे. एक छोटूसा व्हिडिओ माझा तयार करत होते बिग बॉसच्या घरामध्ये साडी नेसून कसं चालायचं. हे सगळे माझे असे क्रिस्पी व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळेल. हे बघा, डोळे किंवा आयजचं सगळं त्यांनी एक वॉलच केली होती, ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. प्रत्येक ठिकाणी खूपच माझा इंटरव्ह्यू ते घेत होते, म्हणजे बिग बॉसला येऊन तुम्हाला कसं वाटलं. अरे खूप अप्रतिम वाटले यार. माझा पहिला ब्रेक आहे हा. पहिल्यांदा मी अशा सेटवर आली, बिग बॉस सारख्या मोठ्या स्टेजवर आली आहे मी. आणि तुम्ही संधी दिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद असं मी सांगत होते. तर मी तुम्हाला आता बेडरूम या ठिकाणी नेत आहे. तुम्हाला पहिल्यांदा मी कॅप्टनचा बेड दाखवते, कॅप्टन हाऊस.
आता हा सुंदर होता, म्हणजे बेडरूमची थीम त्यांची ब्ल्यू होती, स्काय ब्ल्यू, पण कॅप्टनचा बेड हा पिंकिश मध्ये होता, पिंक टोन मध्ये. इथे तुम्हाला दिसतोय मस्त असा राऊंड शेपचा बेड होता कॅप्टनचा, छान होता. म्हणजे वरती पण असं खूप छान डिझाईन तयार केलेली होती बघा, वरती तुम्हाला दिसू शकते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी खूप छान डिझाईन आणि प्रत्येक ठिकाणी खूप भारी डोकं लावलेलं आहे यांनी. आता ह्या कॅप्टनच्या बेडमध्ये त्यांनी सोफे दिलेले आहेत, ड्रॉवर दिल्या प्रत्येकाला, म्हणजे खूप डोकं यूज करून ही रूम तयार केली ते तुम्हाला कळू शकतं. आता हा बेड आहे, हा सगळ्यांचा बेड आहे, म्हणजे कॉमन बेड आहे किंवा कॉमन बेडरूम असं म्हणू शकतो. मस्त असं मोठं झुंबर आहे. खाली बघा तुम्ही काय म्हणतात त्याला, कार्पेट आहे, किती डेकोरेटिव्ह आहे, किती गोष्टी आहेत, म्हणजे खूप बारकाईने इथे काम केलेलं आहे. एखाद्या आर्किटेक्टचं कसं काम असतं बारकाईने, तसं. आता हा जो स्पेस आहे हा बेडरूम मधलाच आहे. स्काय ब्ल्यूची थीम होती, आता इथे थोडा डार्क ब्ल्यू कलर त्यांनी यूज केलेला आहे. रंगसंगती पण यांनी खूप छान खेळलेल्या आहेत बघा तुम्ही, रंगसंगती पण यांच्या खूपच छान आहे, अप्रतिम आहे. प्रत्येक बेडशीट वरचे जे आहे डेकोर ते मस्त. वी आर व्हेरी ब्लेस्ड की आम्हाला हा सेट पाहायला मिळाला. आता हा लिव्हिंग रूम मधला डायनिंग टेबल आहे, तोही खूप छान आहे, म्हणजे त्याचा डिझाईनच वेगळी आहे. आता हा लिव्हिंग रूम मधलाच हा एक कॉर्नर आहे. अगेन वी आर इन लिव्हिंग रूम. आता हे किचन आहे, हा परत आईचं साईन, त्याच्याच खाली हा डायनिंग टेबल आणि इथे लिव्हिंग रूम. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ सेट कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मजा आली का पाहताना, आणि तुम्हाला कोण वाटतं येणारे बिग बॉसमध्ये हेही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू, बाय बाय, हॅव अ नाईस डे.